लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांची राष्ट्रीय सचिवपदी व लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम यांची शिखर राजस्थान येथे झालेल्या बांधकाम कामगार फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक लालबावटा कामगार संघटना, सेटू शाखा, सिद्धनेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील गाव तलाव सुशोभीकरणाच्या निर्णयावरून सध्या ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रशासनाने तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असला तरी तलावाकडे जाण्यासाठी आजपर्यंत रस्ताच उपलब्ध नसल्याने या कामामागील उद्देशाबाबत ग्रामस्थ प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सन 1972च्या दुष्काळात गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या हेतूने हा तलाव बांधण्यात आला होता. सुमारे 60 गुंठे क्षेत्रफळ असलेला हा तलाव सध्या केवळ 30 गुंठ्यांवर आल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. तलावाच्या सभोवती ऊसाची शेती असल्यामुळे उन्हाळा असो किंवा पावसाळा येथे पोहोचणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत सुशोभीकरणाचा घाट का घातला जात आहे असा सवाल नागरिक करत आहेत. गावाच्या दृष्टीने तलावाचे सुशोभीकरण स्वागतार्ह असले तरी सर्वप्रथम तलावाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता करणे आणि तलावाची अधिकृत हद्द निश्चित करणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्ता आणि हद्दीचा प्रश्न प्रलंबित असताना थेट सुशोभीकरणाच्या निर्णयामुळे शंका उपस्थित होत आहेत. दरम्यान 2-3 दिवसांपूर्वी संबंधित विभागाने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता ड्रोनच्या माध्यमातून तलावाची मोजणी केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता येत्या 2-4 दिवसात शेळेवाडी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासनापुढे कोणता निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.